आज आपण बनवणार आहोत घोळ मच्छीची महाराष्ट्रीयन टाईप कढी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे टोमॅटो, वांग, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची। मीठ चवीनुसार, 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला किंवा तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला घेऊ शकता आणि थोडी चिंच। पहिल्या एका पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आणि ते थोडं गरम व्हायला ठेवून द्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वांग टाकायचं आणि ते थोडं शिजवायला ठेवून द्यायचं। वांग शिजल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकून द्यायची आणि ती थोडीशी शिजवायची। शिजवल्यानंतर त्यामध्ये मसाला 2 चमचे टाकायचा, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं तरी हे घाटोळायचं। घाटोळल्यानंतर त्यामध्ये मच्छीचे तुकडे टाकायचे आणि मग ते घाटोळायचे। थोडेसे मिक्स करून घ्यायचे। आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि टोमॅटोचे तुकडे सुद्धा टाकायचे आणि आता ते थोडं शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं। शिजल्यानंतर त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं। चिंचेचं पाणी कालवणात टाकून घ्यायचं आणि आता ते थोडा वेळ शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आणि थोडं घाटळून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर आपलं कालवण तयार आहे। त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली की आपलं कालवण तयार। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।